नमस्कार. मी प्रीती क्षीरसागर. साम संजीवनी ह्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षको, आजच्या ह्या धावपळीच्या आणि दगदगच्या जीवनामध्ये संधिवात हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतो. तर ह्या संधिवातासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध झालेले आहे. तर हे तंत्रज्ञान नेमकं संधिवातासाठी कसं उपयुक्त आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये डॉक्टर भास्कर प्रणि हे आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण चर्चेला पुढे जाण्याआधी मी सरांबाबतीत थोडीशी माहिती देऊ इच्छिते. डॉक्टर भास्कर प्रणि हे MS ऑर्थो आहेत. त्यांची फेलोशिप ही जॉईंट रिप्लेसमेंट सिंगापूरमध्ये ॲडव्हान्स हिप रिप्लेसमेंट इन जर्मनी झालेली आहे. मिरज येथे ॲक्सिडेंटल अँड ऑर्थोपेडिक त्यांचं हॉस्पिटल आहे. सर सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल येथे ऑनररी ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजिस्ट सुद्धा आहेत. सरांनी 10,000 पेक्षा जास्त जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी देखील केलेली आहे आणि 200 पेक्षा जास्त ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सर्जरी देखील सरांनी केलेली आहे. तर संधिवात हे नेमकं काय आहे? सांध्यातील दाह किंवा सांध्यातील वेदना म्हणजे संधिवात. आता कुठलाही सांधा दुखला की आपण संधिवात म्हणतो, परंतु आमच्या दृष्टीने त्याच्यात काही काही प्रकार येतात. सगळ्यात कॉमन प्रकार त्यातला तो ऑस्टिओआर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरोसिस, ज्याच्यामध्ये वयोमानापरत्वे होणारी सांध्याची झीज हा एक प्रकार आहे. त्याच्या खालोखाल त्याचा जवळजवळ 60 ते 65% लोकांच्या मध्ये हा प्रकारचा आहे. नंतर येतो तो रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजे शरीरात ज्या अँटीजन अँटीबॉडीज रिॲक्शन्स तयार होतात आणि त्याच्यामुळे त्यातले ज्या म्हणजे रिॲक्शन्स आपल्या जॉईंटच्या प्रोटीन्सवर होतात आणि जॉईंट्स खराब होतात. दॅट इज रुमॅटॉइड आर्थरायटिस. त्याच्यामध्ये सुद्धा काही सबग्रुप आहेत, पण हे ढोबळप्रमाणे हा. आणि तिसरा प्रकार येतो मेटाबॉलिक आर्थरोपॅथी. उदाहरणार्थ युरिक ॲसिड नावासारखा एखादा टाकाऊ पदार्थ शरीरात साठत गेला जास्त आणि त्याची मात्रा ब्लडमध्ये आणि फ्लुइड्समध्ये जास्त झाल्यानंतर त्याच्यामुळे होणारं जॉईंटचं डॅमेज, त्याला मग ह्या गोष्टींना मेटाबॉलिक आर्थरोपॅथी म्हणतात. आणि चौथा एक छोटा प्रकार येतो मार लागल्यामुळे सांध्यामध्ये डिफॉर्मिटी येते आणि ते सांधे झिजत जातात. तर हा प्रकार हे अशा प्रकारचे आहेत. पण मेन आहे सध्या मोठा तो ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे एज रिलेटेड होणारी सांध्याची झीज. गुडघेदुखी नेहमी ऑस्टिओआर्थरायटिसच असू शकते का? नाही, परंतु मेजॉरिटी पेशंट्समध्ये गुडघेदुखी ही ऑस्टिओआर्थरायटिसमुळे होते. त्याला थोड्यात म्हणजे त्याची आकडेवारीच द्यायची झाली तर जवळजवळ 40च्या नंतर 65% लोकांना काही ना काही कारणाने ऑस्टिओआर्थरोसिस होतो गुडघ्यामध्ये. परंतु त्यातल्या एक 30 ते 40% लोकांनाच तो जाणवतो. परंतु ते 60च्या पुढचं जर वय घेतलं तुम्ही तर जवळजवळ 58 ते 60% लोकांना 60च्या पुढे ऑस्टिओआर्थरायटिस जाणवण्या इतका होतो. इतकं मोठं प्रमाण आहे ते. सर ऑस्टिओआर्थरायटिसचं वय कोणतं आहे? म्हणजे आजकाल फार यंग युथ मध्ये पण हे आढळलं यंग मध्ये जातं. पण होतं, पण युजली इट इज हे एल्डरली पॉप्युलेशन मध्ये होणारा प्रकार आहे तो. ओके. 60, 70, 80, 90 या दशकामध्ये होणारा, जाणवणारा आणि माणसाला डिसेबिलिटी देणारा प्रकार. ओके. सर गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसचे संभाव्य धोके कोणते आहेत? संभाव्य धोके म्हणजे एकतर सुरुवातीला वेदना होतात, माणसाची ऍक्टिव्हिटी कमी होती. ऍक्टिव्हिटी कमी झाली की वजन वाढतं, वजन वाढलं की त्या वजनाचे साईड इफेक्ट म्हणून परत ऍक्टिव्हिटी कमी होती, परत वेदना वाढतात. असं हे विशेष सर्कल सेट होतं. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे पुढे पुढे डिफॉर्मिटीज यायला लागतात, त्याला वाकडेपणा सांध्यामध्ये यायला लागतो आणि माणूस लिटरली डिसेबल्ड होऊन जातो. आणि ही डिसेबिलिटी खूप त्रासदायक राहते. सर ही डिसेबिलिटी येऊ नये म्हणताना त्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो? तर यंग एजमध्येच या गोष्टींसाठी काळजी घेणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम, नियमित आहार विशेषतः. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये खूप बराच वेळ मांडी घालून बसणं, सारखं उठाबशा करणं, किंवा स्पोर्ट्समध्ये जरी तुम्ही भाग घेतला तरी स्पोर्ट्सच्या म्हणजे कॅन्डिडेट्सना मी सांगू शकतो की तुम्ही आधी व्यवस्थित वॉर्मअप करून त्या स्नायूंचं ट्रेनिंग घेऊन मग तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये उतरा. तर हे न केल्यामुळे या गोष्टी ज्या उद्भवतात त्या होणार नाही. ओके. सर गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसचे लक्षणे काय आहेत आणि त्याचे निदान कसे आहेत? सर्वप्रथम सांध्याला वेदना सुरुवात होतात. विशेषतः बराच वेळ बसल्यानंतर आपण जेव्हा उठतो किंवा झोपेतनं उठल्यानंतर प्रातःकाळी जेव्हा हालचाल चालू करतो त्यावेळी दॅट इज नोन ॲज अर्ली मॉर्निंग स्टिफनेस. ओके. हे पहिलं लक्षण. दुसरं, हळूहळू सांध्याला सूज यायला लागते. मग सांध्याची रेंज ऑफ मुवमेंट कमी व्हायला लागते. एरवी जे पूर्ण मांडी घालण्याचा सांधा आपल्याला मांडी घालता येत नाही, खाली बसता येत नाही, कमोडच वापरायला लागतोय, अशा अवस्थेत पेशंट येतात.
आणि मग ॲडव्हान्स केसेसमध्ये सांधे इतके क्रिपल होतात की मग वॉकर घेऊनच चालायला लागते किंवा ते घेऊन सुद्धा चालणं शक्य होत नाही. पण सर, गुडघ्याचे जे ऑस्टिओआर्थरायटिस आहे ह्याचे उपचार पर्याय काय आहे? प्राथमिक स्टेजमध्ये व्यायाम आणि अवॉइडिंग स्ट्रेसफुल कंडिशन्स आणि काही मेडिसिन्समध्ये मग पेन किलर मेडिसिनना फारसं महत्त्व देत नाही मी, कारण त्यांचं तात्पुरताच असतात, जास्त दिवस देऊ शकत नाही तुम्ही ते. परंतु कॉन्ट्रोप्रोटेक्टिव्ह मेडिसिन्स आता बरीचशी आहेत आणि त्याचे खूप चांगले परिणाम बघायला मिळतात. तर अशी मेडिसिन्स घेणे आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे वेट कंट्रोल आणि ॲक्टिव्हिटीज वाढवणे या गोष्टींनी ते पेशंट कंट्रोलमध्ये होतात. ज्यांचं ॲडव्हान्स्ड असतं त्यांना मग यंगर पेशंट्समध्ये मग ऑर्थोस्कोपिक प्रोसिजर्स किंवा डिफॉर्मिटी करेक्शनच्या प्रोसिजर लाईक ऑस्टिओटॉमीज वगैरे या सर्जरीज येतात त्याच्यात. आणि जेव्हा पेशंट एल्डरली पण असतो आणि खूप ॲडव्हान्स्ड आर्थरायटिस असतो, ज्याला आम्ही एंड स्टेज आर्थरायटिस म्हणतो, तर अशा ह्याच्यामध्ये सिव्हिअर आर्थरायटिसमध्ये मग जॉईंट रिप्लेसमेंट हा एकमेव पर्याय राहतो. सर, आता जॉईंट रिप्लेसमेंट तुम्ही बोलला, तर हे गुडघे बदलण्याची जी ही आधुनिक शस्त्रक्रिया आहे ह्याचे उपचार काय आहेत? याच्यामध्ये गुडघ्याच्या बाबतीत इट इज रिसर्फेसिंग, इट इज नॉट रिप्लेसमेंट. ओके. रिसर्फेसिंग म्हणजे खराब झालेले जे सर्फेस आहेत त्याला ओपन करून त्याला विविक्षित कट्स देतात आणि त्याच्यामध्ये ती इम्प्लांट्स बसवली जातात, जी इम्प्लांट्स सांध्याचं बेरिंग स्मूथ करून देतात. आणि त्यावेळी मग सांध्यातली डिफॉर्मिटी करेक्ट करणे हा एक भाग राहतो, सांध्यातल्या सॉफ्ट टिश्यूचं बॅलन्सिंग हा एक भाग राहतो आणि सांध्याची हालचाल परत पूर्ववत येणे हा हे सगळं एकत्रितपणे याच्यात केलं जातं. सर, मला एक विचारायचं आहे की संधिवात हा गुडघ्यातच होतो का? संधिवात कुठल्याही सांध्यामध्ये होऊ शकतो, फार टेम्पोरोमॅन्डिबुलर जॉईंटपासून ते फार पायाच्या अंगठ्यापर्यंत कुठल्याही सांध्यामध्ये होऊ शकतो. परंतु गुडघ्यामध्ये जिथं लोड बेरिंग जास्त आहे आणि जिथं इन्स्टॅबिलिटीचे प्रॉब्लेम्स जास्त आहेत अशा ठिकाणी तो जास्त जाणवतो. ओके. सर, आता तुम्ही सांगितलं की हाडांमध्ये झीज होते, त्याचं लुब्रिकंट लो होतं, तर मग हाड कुजणे म्हणजे ह्याला एक हिप एव्हियन पण म्हटलं जातं, ते नेमकं काय आहे? एव्हियन हा एक थोडा वेगळा सब्जेक्ट आहे. याच्यात एव्हियनमध्ये काय होतं, प्रत्येक हाडाला ब्लड सप्लाय हा बऱ्याच ठिकाणून मिळतो, पण हाडाचे काही काही भाग आहेत, विशेषतः खुब्यातला बॉल आहे तो, किंवा मनगटामध्ये एक बोन आहे नॅव्हिक्युलर ह्याच्यामध्ये पायामध्ये, किंवा मनगटामध्ये युनिट म्हणून बोन आहे. या बोन्सना खूप कमी आणि एकाच ठिकाणून ब्लड सप्लाय असतो आणि अशा वेळी त्या ब्लड सप्लायमध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाले, तो ब्लड सप्लाय बंद पडला तर तिथल्या बोन तयार करणाऱ्या किंवा बोनचं टर्नओव्हर करणाऱ्या पेशी डेड होतात आणि त्यामुळे त्या बोनची स्ट्रेंथ कमी होती आणि परत रिव्हॅस्क्युलरायझेशन परत एखाद्याला परत ब्लड सप्लाय येईल न येईल, पण त्या काळात त्या बोननी जर तग धरली नाही तर मग ते बोन हळूहळू कोलॅप्स होत जातं. मग ह्याच्यावर त्याच्या 3-4 स्टेजेस डिस्क्राईब केलेले आहेत. पहिल्या स्टेजला ते बरेच वेळा एक्सरेवर सुद्धा डायग्नोस होत नाही, फक्त MRIवर समजू शकतं. दुसऱ्या स्टेजला थोडे थोडे एक्सरेमध्ये चेंजेस येतात, परंतु बोन इंटॅक्ट राहतं. तिसऱ्या स्टेजमध्ये ते बॉल असतो त्याला क्रॅक्स जायला लागतात आणि तो बॉल खराब होतो आणि चौथ्या स्टेजला बॉल खराब झाल्यामुळे सॉकेट पण खराब होतं. दॅट इज स्टेज 4. स्टेज 4ला मग तुम्ही ऑस्टिओआर्थ्रोसिस म्हणू शकता, सेकंडरी ऑस्टिओआर्थ्रोसिस. आणि हे तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये अतिशय पेनफुल असतं आणि स्टेज 1 स्टेज 2ला तुम्ही मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंटनी आणि काही छोट्या छोट्या सर्जरीजने ते रिव्हर्ट करू शकता. परंतु स्टेज 3 आणि 4ला पोचलं की म्हणजे कधी ना कधीतरी आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंटच लागते त्याला. सर, तुम्ही आता सर्जरी रिव्हर्ट करू शकता असा हा एक शब्द वापरला, तर मला हे विचारायचं आहे की हिप रिप्लेसमेंट हा काय प्रकार आहे, म्हणजे हे काय होतं हे ह्याच्यामध्ये? जेव्हा स्टेज 3 किंवा स्टेज 4 ऑस्टिओनेक्रोसिस किंवा व्हॅस्क्युलर नेक्रोसिस होतं, एव्हियन होतं, किंवा काही काही सांध्यामध्ये फ्रॅक्चरमुळं किंवा इतर काही कारणामुळं सांधे खूपच खराब होतात आणि अत्यंत वेदनादायक असतात ते. अशा वेळी मग ते कॉम्पोनंट्स पूर्ण चेंज करतात. गुडघ्याच्या बाबतीत मी म्हटलं रिसर्फेसिंग, तसं नाही, हिपच्या बाबतीत हिप रिप्लेसमेंट हा प्रकार आहे. त्याच्यामध्ये तो बॉल रिमूव्ह करायचा, सॉकेट पूर्ण त्यातलं कार्टिलेज खराब झालेलं काढून घ्यायचं, ते नियमित करायचं आणि त्या सॉकेटमध्ये एक कप बसतो, त्या कपला आतून लायनर येतो. हा लायनर भले पॉलिथिलिनचा असेल किंवा सिरॅमिकचा असेल आणि फिमरच्या साईडला आतमध्ये स्टेम बसतं आणि त्याच्यावरती हेड येतं. मग हे हेड मेटलचं असू शकतं किंवा ऑक्झिनियमचं असू शकतं किंवा सिरॅमिकचं असू शकतं.
सर गुडघा बदलणे हं. ही जशी एक शस्त्रक्रिया आहे, हं. तसं तुम्ही हिप रिप्लेसमेंट बद्दल पण आता तुम्ही हिप सांगितलं. रिप्लेसमेंट. तर हिप रिप्लेसमेंटचे काय मिथ आहेत, की लोकांना त्याबाबतीत काय गैरसमज आहेत, हे तुम्ही काय सांगाल ह्या बाबतीत? हिप रिप्लेसमेंटमध्ये सगळ्यात मोठा गैरसमज आहे लोकांचा तो, आपल्या देशात मेन रिक्वायरमेंट आहे ती मी मांडी घालून बसेन का आणि इंडियन टॉयलेटमध्ये बसेन का, ही बेसिक बरोबर. असते. शेतकरी वर्गांना तर शेतात बसून काम केल्याशिवाय निर्वाहच नाही त्यांना. तुम्ही किती चांगला सांधा घातला पण त्यांना जर परंतु आता जे नवीन हिप्स आलेले आहेत, चांगली एक सांगण्याची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये त्यांच्या ह्या सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल होतात. आता काही रिलिजियस माणसं असतात, त्यांना आता प्रेयरसाठी खाली बसायला लागतं, पालथी मांडी घेऊन बसायला लागतं. बरोबर. ते सुद्धा शक्य होईल इतपत चांगले आता जॉईंट्स अवेलेबल आहेत आणि ते जास्त टिकणारे सांधे पण आता आलेले आहेत. सिरॅमिक आल्यापासून सिरॅमिक ऑन पॉलिथिलिन किंवा सिरॅमिक ऑन सिरॅमिक हे जे आर्टिक्युलेशन आहेत, त्याच्यात जीज अगदी कमीत कमी झाल्यामुळे ते सांधे जास्त आपल्याला वर्ष साथ देतात. सर हे कोविड नंतर हे जे वाढलेलं प्रमाण आहे, त्याचे काय कारण आहेत? हा एक चांगला प्रश्न आहे. पूर्वी म्हणजे कोविडच्या पूर्व काळातलं तुम्ही बघितलं तर मेन कारण काय होती एव्हियनची, तर अल्कोहोल. अल्कोहोलचं कन्झम्पशन साधारणपणे 90 मिलीपेक्षा रोजचा डोस जास्त असेल त्या व्यक्तीचा, असं 1.5 महिन्यापेक्षा जास्त कन्झम्पशन असेल तर अशांना अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस व्हायची शक्यता खूप जास्त असते. दुसरं एक कारण म्हणजे बऱ्याच वेळा नाईलाजाने आपल्याला स्टिरॉइड्स द्यायला लागतात, किंवा आपल्या देशात जे बोंधू औषधं देणारे भरपूर आहेत आपल्याकडे, तर ते देशी औषधी नावाखाली डायक्लोफेनाक आणि डेक्सामेथाझोन हे स्टेरॉइड आहे. आम्ही मिलीग्रॅममध्ये द्यायला घाबरतो, तर त्याच्यात ग्रॅम्समध्ये असतं. तर अशा मिसकन्सेप्टमुळं ते अनाहूतपणे पेशंटकडनं स्टेरॉइड घेतलं जायचं आणि त्याच्यामुळं हे ऑस्टिओनेक्रोसिस व्हायची शक्यता खूप केसेस असायच्या. पण आता कोविड आल्यानंतर हा सिनेरिओ पूर्ण बदलला आहे. म्हणजे ही कारणं खूप छोटी झाली आहेत आणि आता मेन कारण हे झालं हे कोविड. कोविडमध्ये काय होतं, व्हॅस्क्युलायटिस. व्हॅस्क्युलायटिस म्हणजे आपल्या फुफ्फुसात झालं तर आपण लगेच ऑक्सिजन लेवल तुमची कमी होती, त्याला म्हणतात इंटरस्टिशियल न्यूमोनिया म्हणतात. ऑक्सिजन लेवल कमी होती, तुम्ही पटकन मेडिकल ॲडवाईस घेता. हे जर बोनमध्ये झालं, खुब्यामध्ये वगैरे, तर तुम्हाला पत्ता पण लागत नाही. भले तुम्ही डॉक्टर असाल तरी पत्ता लागत नाही. माइल्ड पेन असतं ते तुम्ही साधी क्रोसिन देऊन हे करता. काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर त्याचे परिणाम दिसतात, की ते अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसमुळं ते हेड कोलॅप्स होतं, सांधा खराब होतो आणि ह्या केसेस खूप आहेत. सर मला तुम्हाला हे विचारायचं आहे, की खुब्याचा संधिवात म्हणजे नेमकं काय आहे? खुब्याचा संधिवात म्हणजे इट इज बेसिकली बॉल आणि सॉकेट असा जॉईंट आहे आणि हा इनरंट स्टॅबिलिटी त्याला खूप चांगली असते आणि त्यातल्या सरफेसला जेव्हा खराबी यायला लागते, सरफेस अनइव्हन होतो, तर त्यावेळी त्याच्यावरचे खुर्चेचं वेस्टर्न असतं ते निघून जातं आणि त्यानंतर बोन उघडं पडतं आणि बोन टू बोन जेव्हा फ्रिक्शन चालू होतं त्यावेळी प्रचंड वेदना निर्माण होतात. आणि ह्या म्हणजे गुडघ्याच्या संधिवातापेक्षा खुब्याचा संधिवात हा जास्त त्रासदायक असतो पेशंटला, डिसेबिलिटी जास्त देतो. गुडघ्यामध्ये कसं आपण स्प्लिंट लावून किंवा ब्रेसिंग करून काहीतरी करून पेशंटला पुढं पुल ऑन करू शकतो. खुब्याच्या बाबतीत ऑलमोस्ट इतकं डिसेबल होतं की ते त्यांना सर्जिकल इव्हेंटमध्ये उतरणं खरोखर गरजेचं पडतं. सर मग नेमकं हे जे खुब्याचं ऑपरेशन जे असतं, हे नेमकं ही शस्त्रक्रिया कशी होते? ह्याची प्रोसिजर काय आहे? ह्याच्यामध्ये खुबा आयदर मागच्या बाजूने किंवा पुढच्या बाजूने किंवा अँटिरो लॅटरल म्हणून एक अप्रोच आहे तो, किंवा डायरेक्ट अँटिरियर अप्रोच, अशा 3 अप्रोचनी खुबा उघडला जातो. सांधा डिस्लोकेट केला जातो. डिस्लोकेट करून ते जे खराब झालेले हेड रिमूव्ह करतात. ते हेडचा साईज मोजून घेतात आणि साधारणपणे आतली वाटी पण प्रिपेअर करून घेतात. वाटीतल्या खराब झालेल्या गोष्टी सगळी काढतात, आतली खुर्च्या काढतात आणि बोन पूर्णपणे ब्लिडिंग बोन एक्सपोज करतात तिला आणि त्यामध्ये त्या जो काही साईज तयार झाला आहे त्या साईजची वाटी प्रेस फिट करतात. आता ही वाटी आपण सिमेंटमध्ये सुद्धा बसवू शकतो किंवा विदाऊट सिमेंट सुद्धा बसवू शकतो. विदाऊट सिमेंट ही इम्प्लांट जास्त बायोलॉजिकल बॉन्डिंग होतं त्याचं, ऑन ग्रोथ आणि इन ग्रोथ अशा प्रकारे त्या इम्प्लांटमध्ये बोन वाढतं आणि इम्प्लांटला धरून ठेवतं. त्यामुळं ते बॉन्डिंग जास्त दिवस टिकतं. सिमेंटचं बॉन्डिंग कसं होतं, सिमेंट आणि बोन ही इंटरफेसमध्ये बॉन्डिंग राहतं आणि काही वर्षांनी बोन मागं हटतं की मग ते सिमेंट लूज होतं, इम्प्लांट लूज होतं. तर हे लुजनिंगचे चान्सेस आपल्याला अनसिमेंटेड जॉईंटमध्ये जरा कमी होतात. त्यामुळे अनसिमेंटेड जॉईंट हल्ली जास्त पॉप्युलर झाले. तर अशी ही वाटी बसते अनसिमेंटेड. वाटीच्या आतला लायनर आपण पॉलिथिलिनचा बसवू शकतो किंवा सिरॅमिक म्हणून जे मटेरियल आहे त्याचा बसवू शकतो. सिरॅमिकची प्रॉपर्टी अशा आहेत की सिरॅमिकचं जे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे हा 20 टाइम्स बेटर आहे. विशेषतः सिरॅमिकची वाटी आणि सिरॅमिकचं हेड वापरलं, सिरॅमिक ऑन सिरॅमिक म्हणतो आम्ही त्याला, तर त्याचं 20 टाइम्स बेटर आहे. त्यामुळं त्याला लॅबोरेटरीमध्ये माणसाच्या वजनाच्या तिप्पट वजन देऊन
एक 10 लाख 20 लाख ऑसिलेशन्स देऊन त्याची झीज कॅल्क्युलेट केली तर त्याचं प्रोजेक्टेड लाईफ जवळजवळ 35-40 वर्षासुद्धा मिळू शकतं. इतकी त्याला चांगलं लाईफ मिळू शकते सिरॅमिकचं. त्यामुळे हे हिपच्या बाबतीत सिरॅमिकचे जॉईंट्स इव्हन यंगर पेशंटमध्ये सुद्धा करता येतात. आणि बराच वेळा यंगर पेशंटमध्ये त्याची नीड असते. अल्कोहोलिक पेशंट सगळे 20 आणि 40च्या मधले असतात जास्ती करून. एव्हीएनचे पेशंट तर कुठल्याही एजमधले येतात, परंतु जाणवतात ते सगळे 20 आणि 50-60 या यंगर ग्रुपमध्येच एव्हीएनचे पेशंट हल्ली दिसतात सगळेच. तर हा खूप मोठा ग्रुप आहे जिथं टोटल हिप रिप्लेसमेंटची गरज असते. हे एक झालं. दुसरं म्हणजे सांध्याची स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटीच्या दृष्टीने त्याचे जे कपचं फिटिंग आहे किंवा त्याचे लायनरचं फिटिंग आहे, तर स्टेम बसवतो, ते हेड बसवतो, तर स्टेम नेकची लेंथ आणि हेडचं साईज या सगळ्यांच्यामुळे आपल्याला एक चांगला याच्यात व्हेरिएशन देऊन आपण चांगला सांधा तिथे बसवू शकतो. सर, आता तुम्ही जे सिरामिक रिप्लेसमेंट जे तुम्ही सांगितलं, त्याचे एकंदरीत लाईफस्पॅन काय असेल? सिरॅमिक चालू होऊन काही 35-40 वर्ष झालेली नाही आहेत, परंतु पॉप्युलर होऊन पूर्वी ॲल्युमिना सिरॅमिक म्हणजे येलो कलरचं सिरॅमिक होतं, ते थोडंसं ब्रिटल होतं. त्यामुळे सर्जन्स वापरायला थोडंसं घाबरायचे की त्याला जोरात इम्पॅक्ट झाला तर ते क्रॅक होईल वगैरे. पण आता डेल्टा सिरॅमिक म्हणून आहे, हे अतिशय कणखर असतं आणि त्याचा मगाशी सांगितल्याप्रमाणे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 20 टाइम्स बेटर आहे. त्यामुळे हे जवळजवळ त्याचा सरफेसची वेअर ही जवळजवळ 35-40 वर्ष तरी साथ देईल असं वाटतंय त्याच्या बाबतीत. सर, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की हे सिरामिकचं रिप्लेसमेंट केल्यानंतर लाईफस्पॅन तर वाढतेच वाढते आणि एकंदरीत जे आपल्या डेली जे आपले दैनंदिन कार्य असतात किंवा ऑलमोस्ट काही सगळी माणूस करू शकतो. फक्त इम्पॅक्ट स्पोर्ट्स आम्ही ॲडवाइस करत नाही पेशंटना. म्हणजे क्रिकेट किंवा म्हणजे ज्याचं जम्पिंग करायला लागतं, रनिंग करायला लागतं. पण पेशंट सायकलिंग करू शकतो, स्विमिंग करू शकतो आणि सगळी कामं म्हणजे माझे पेशंट आहेत ते कॅनलची खुदाई करणारे पेशंट आहेत, शेतीची कामं करणारे आहेत. शेतीमध्ये विशेषतः द्राक्ष बागेमध्ये किंवा पानमळ्यामध्ये ते छोट्या शिडीवरनं चढून ते कुडा वगैरे प्रकार असतात, ते करणारे पेशंट आहेत. आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना चांगल्या जमू शकतात. याच्यात एक फॉरगॉटन जॉईंट नावाचा कन्सेप्ट आहे. फॉरगॉटन जॉईंट म्हणजे सांधा बसवला हे पेशंट विसरून जातो. हे गुडघ्याच्या बाबतीत कमी वेळा होतं, पण खुब्याच्या बाबतीत खूप फ्रिक्वेंटली होतं या अशा पद्धतीच्या जॉईंटमुळे. माणूस लिटरली आपण सांधा बदली केला हे विसरून जातो काम करताना. इतपत त्याचे चांगले रिझल्ट्स आहेत. ओके. म्हणजे इन शॉर्ट आपण सगळे डेली वर्कआउट आपण सगळं करू शकतो, डेली सगळ्या बट आपण हार्ड वर्कआउट आपण वर्कमध्ये थोडंसं फक्त अवॉइड करावं. रनिंग जम्पिंग या गोष्टी फक्त ॲडवायझेबल नाही आहेत त्याच्यात. ओके. काही लोक न विचारता करतात, टेनिस पण खेळणारे पेशंट आहेत, परंतु दॅट इज नॉट ॲडवायझेबल. सर, ह्याची काळजी पेशंटनी औषधाव्यतिरिक्त काय घेतली पाहिजे? परत हाच मुद्दा आहे की पेशंटनी स्वतःला हेल्दी ठेवणं, कारण बोनची हेल्थ चांगली राहिली तर ते बोन त्या इम्प्लांटला धरून राहील. बरोबर. आणि बोनची हेल्थ मेंटेन करायला सिम्पल 31 ते 40 मिनिटं रोजचं चालणं जरी झालं पेशंटचं त्या माणसाचं, तरी सुद्धा दॅट इज मोर दॅन सफिशियंट. म्हणजे एक सिंपल एक्सरसाइज अँड गुड डाएट इज इम्पॉर्टंट अँड आणि मग रेकमेंडेड. वेट ट्रेनिंग, थोडंसं वेट आपण नियमित ठेवलं. हाईट इन सेंटीमीटर -100 एवढं जर वेट आणलं, उदाहरणार्थ समजा 170 सेंटीमीटर एखाद्याची हाईट आहे -100 म्हणजे 70 kg त्याचं वजन पाहिजे. तर हे असे छोटे मोठे आडाखे हे एवढे जरी माणसाने स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न केला तरी सुद्धा दॅट इन्क्रीजेस हेल्थ ऑफ दॅट जॉईंट. सर, आत्ताची जी पिढी आहे, जे यंग यूथ आहे, त्यांना तुम्ही तुमच्याकडून काय संदेश द्याल? बेसिकली नवीन पिढीला मोबाईलचं इतकं मोठं व्यसन आहे, बरोबर. त्यातनं थोडंसं बाहेर पडून स्वतःकडं बघणं खरोखर गरजेचं आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम, नियमित आहार या 2 गोष्टी खरं त्यांना पचनीही पडायला जड आहेत, पण जो त्यांना कन्व्हिन्स करू शकेल तो खरंच मोठा माणूस आहे या देशातला आपल्या. या 2 गोष्टी जर केल्या त्यांनी, आणि व्यायाम कुठलाही करा तुम्ही, म्हणजे जिममध्ये जाऊनच करायला पाहिजे तसं नाही. घरात बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही काही योगाचे प्रकार आणि बेसिकली कार्डिओ या सदरातले काही व्यायाम केले तर तुम्ही छान स्वतःला मेंटेन करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे डाएटमध्ये काहीतरी अवास्तव घेणं किंवा हल्ली ते प्रोटीन्स वगैरे काही घ्यायला होतात फक्त, असं नको. तुम्ही डायटिशियनचा सल्ला घेऊन बॅलन्स्ड डाएट घ्या, ज्याच्यात खूप जास्त कॅलरीज जाणार नाहीत, प्रोटीन्स जातील, सगळे विटॅमिन्स मिनरल्स जातील. अशा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ते डाएट घ्या. थँक्यू सो मच सर. तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आज इथे आमच्या कार्यक्रमात आला आणि तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने आज आमच्या युवा पिढीला म्हणा सल्ले दिलेले आहेत. संधिवात आणि हिप रिप्लेसमेंट ह्या संदर्भातही सरांनी योग्य मार्गदर्शन केलेले आहे. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.